हे आपण आता पैदा केले ते यांच्यासाठी आपण सगळं केलं. एअर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन केली, वारं काढलं, पार नको त्या झकमाऱ्या करून ठेवल्या, पण बी खराब निघलं. आपण उलट केलं. मला आपण संपत्ती कमवली पण मुलं चांगली बनवली नाहीत. आपल्या आई वडिलांनी संपत्ती कमवली नाही बस. अरे ह्या मालूंच्या परिसरामध्ये एखादं पोरला येडवाणी करायला लागलं आणि एखादा माणूस मुंबईला असलं तर त्याचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा याला महिनाभर घेऊन जाय. हे गावातलं येडवाणी करते, जाय घेऊन त्याला जरा कळू दे मुंबई काय. ते शेट झालं मुंबईला जाऊन पाहता काय मॅक झाले का नाही. नाही तर पूर्वी तुमचे लोक लय हुशार होते या पट्ट्यातली. पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला पाठवायची. महिना दीड महिना पोर गावात नाही दिसलं का त्याचा बाप बाटा करायचं. चिटकलं बरं का, चिटकलं आता जवळजवळ चिटकला जाता. आता काय ताण नाही. मग ते पुरीचा बाप बिचारे भोळ तर म्हणायचं मग करून टाक आपली पोर. झालं ना लगीन. दीड महिन्यात भांड्याचा टेम्पो गावात आला का हो, कंपनीच बंद झाली. तू तुम्हाला चिटाकलंच का होत. आता तसं नाहीये. आता जर एखाद्याला म्हणलं ना नवरदेव मालुंजाचा आहे, राहायला मुंबईला आहे, तर आता लोकांना माहितीये मालुंजातला माणूस संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन सुद्धा आता लोक म्हणते असं करू सकाळी लवकर निघू जाऊन जीव थोंद मग नका मग पाहू. मग लबाड झाली लोक. महाराज ही जी माती आहे ही धोत्रावाल्या आई बापांनी भाटक्या लुगड्यातल्या आयांनी कष्ट केलेली माती आहे. या मातीत पवित्र बीज चांगलंच आहे ना. हो काही माणसं वैतागली मग ह्या मुलाचं नाव कृष्ण आहे ना, याला उद्दंड आयुष्य लागण्यासाठी आज प्रार्थना आहे. अभंगातल्या पहिल्या चरणात आहे. आपल्याला पुढे जायचंय. फक्त मेन मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे की त्याचं नाव कृष्ण आहे. त्याचे आई वडील धन्य आहेत. गायकाचं, कीर्तनकाराचं सगळ्यांची पोरं लहानपणी चांगली असतात. टाळ्या वाजित्यात, पखवाद वाजित्यात. आपल्याला वाटतं जमलं ते आपल्याला वाजित्यात पुढं. हा विनोद नाही बरं का. मग माणसं काही मग आता या समजा माया पोरानं पखवाद वाजवला थोडा वेळ लोक काय म्हणतात हो त्याचे आई बापच तसे परंपरा आहे. काही तर म्हणत्या माशाच्या पिल्लाला कुठं पोहायला लागतो, मासाच पाण्याच्या बाहेर मारला तर त्याला कुठे नेता पाण्यात. अरे बाबा तसं नाहीये. लहानपणी जितके तुम्ही मुलाचे लाड कराल त्याच्यापेक्षा त्या मुलावर संस्कार किती कराल हे महत्वाचं असतं. जन्माला आलेल्या मुलाला पहिल्यांदा पाजायला आलती ती पुतना आणि घेऊन आलती ती विष. इथं ध्यानात ठेवा. जगाच्या बापानं पहिल्यांदा विष पचवलंय म्हणून देव झालाय. आणि तुम्हाला मला पहिल्यांदा मारायला आली ती पुतनाच. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान. आणि आपण जन्माला आल्यापासून आपल्याला तीच माग लागली. कोण? पुतना. तुम्ही मी पुतण्याची गिराईक. आपण गुंतलोय. पोरगी पळून गेली पोराबरोबर. भात म्हणून हातपाय आपटायचा. झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, मी तिला मेलो ती मला मेली. पाहुण्यांना घोडा मावण्यांना घोडा. पार माणसं म्हणजे बिघडला बरं का माणूस. आता त्याच्याशी बोलू नका आणि काही नका. एकटाच एक 11 चहा प्यायचा गावात. चहाच पाहिजेत नसं कोणाला. गावच नालाय की माही पोर गेली तर मला माहित नाही झालं. मग गावान पाहिजे तू पोर. असं बिघडलं ना. आणली ना पोर बाळात पणाला. त्याला विचारलं काय झालं. अहो आपलेच दातन आपलेच होट. हो अविद्या अज्ञान नावाची पुतना तुम्हाला मला बी लागली. हो आणि तुम्ही मी सगळे पुतण्याची गिराईक आहेत. आता पुतना कृष्णानं पहिल्यांदा मारली तेव्हा बाबळ भट मारला. जानवे तुटले आता आज मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले ना तुम्हाला विद्वानच माणसं वाढणार. तुम्हाला बाईन बाबाची गोष्ट सांगून काला चव घालून घेऊ. तुम्ही त्याच्यातले तज्ञ. मग तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माणूस वाढायचा. आपलं असं ज्याचं माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला माप त्याला फिट. प्रत्येकाला आता ही जुनी मंडळी परमार्थातली यांना छाछूच्या गोष्टी सांगून जमणार नाही. त्यांच्या डोक्याला मुंग्या येतील असंच सोडलं पाहिजे. त्यांनाही मुंग्या आल्या पाहिजे.
हा, आता म्हातारी माणसं ऐका. जन्माला आला कृष्ण आला त्यावेळेस कोणीच नव्हतं, आनंदी आनंद झालता, ही गोष्ट काही सांगायची गरज नाही. पण त्यानं पहिली कोण मारली? पुतना. मग तुम्हाला मला जर कृष्ण व्हायचं असेल, कारण आपण जन्माला आलो तेव्हा घरात आनंद म्हणा, मग आपल्याला कोण मारावं लागेल? पुतना. पण तुम्ही 40चे झाले तरी पुतना मारले नाही, काही 70चे झाले तरी पुतना मारले नाही, काहींना यम परत घेऊन गेला, पुतना मारले नाही. आणि तुम्ही मी पुतना जवळ मारित नाही तर बाबळ भट मरत नाही, आणि बाबळ भट मरत नाही तर कृष्ण दही चुरीत नाही. साखळी लावा. मग आता पहिली कोण मारायची आपल्याला? पुतना. आणि ती राहती कुठं? अजून अंतरंगात घुसू आपण. आता या मुलाला नाव कृष्ण ठेवलं, हा जन्माला आल्यानंतर का अगोदर? आल्यानंतर. पुरावा आहे का हो? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी मारिल्या नावे हाका हो देत उठे. बाळ जन्माला आल्यावर महिला मंडळ त्याचा असा नियम आहे, बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं, असा नियम आहे. त्याच्या बापाला सुद्धा नाही दाखवायचं, हा दाखवायचं नसतं 5 दिवस कोणाला. आपल्याला बावलट बापच त्या बायको शेजारी बापच राहतो हॉस्पिटल पेशी, डॉक्टरच म्हणतो तुम्ही बाहेर जातो, पडद्याच्या आड उभं राहते. हो दाखवायचं नसतं. 5वीच्या दिवशी ते बाळ बाजेच्या खाली घ्यायचं असतं, बाजेच्या खाली, आणि ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. ते उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, असा नियम आहे. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा ओरोटा साबर ठेवावं लागतं. हे मी सांगू का? वाचू काय काय? आणि तो जो दिवा लावला जातो बाळाच्या उशाला, तो कणकीचा लावला जातो. ती लोखंडी बिखंडी चालत नाही तो दिवा, तो कणकीचा असावा. आणि तो दिवा त्या रात्री हिजू नये असा नियम आहे. पुरावा आहे त्याला, बोगस नाही ते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण फिटवणे नाही. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. त्या बाळाच्या कपाळावर सटवीला येत असते, म्हणून पूर्वी 5वीला भजन ठेवायचे, आता ऑर्केस्ट्रात होतात. मग ॲप का म्हणून तयार झाली, आता ऑर्केस्ट्रात होतात. आता इतका पैशाला माज आलाय, लग्नात ऑर्केस्ट्रा आहे. 3ला लग्न असलं ना, 2 वाजता बाया नसणार, मग लग्न व्हायला. 4 वर्षापूर्वी 5 वाजता नवरदेव यायचा आणि 6 वाजता हळद लागून जायची. आता 12ला हळद लागती. भूतांची अवलाद आहे ना, दिवसा लावू नये. गोबडाला कधी दिसत? गोबडाला रात्री. आपल्याकडे हळद कधी राहते? 12ला. लग्न इतका खर्च हळदीला आहे महाराज आपल्याकडं. लग्न इतका खर्च हळदीला आहे. 200-400 लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात. बावळ्याचा बाजार नाही तर पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून, आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती. नवरदेव नाचते तितकी भिकार आवलं तिचे नवरदेव. बुटानं आणले पाहिजे ती. आणि आमच्यासारखेचे आशीर्वाद लग्नाला ठेवायचे. तो हलकट क्वालिटीचा तो गडी आहे का नाही शंका येतील काय त्याचा आशीर्वाद. नवरदेव नाचतो. नवरदेव सोडा बा ते पोराची, त्याचा बापच नाचतो. पोऱ्या पुढं नाचला आणि शिट्टी हाणली पोरानं, शिट्टी निभार. अख्खी हवा बापाच्या नागपुडीत गेली. बाप म्हणला माझ्या पोरानं खायलाच काय होतं एवढा घाणवास आला. अरे काय माणसं आहे. पैसा चांगल्या ठिकाणी घाला दुप्पट होईल, नको तिथे घालून काय फायदा आहे. मला एक बसलेली माणसं उत्तर द्या. हळदीला 3 लाख रुपये खर्च आहे, लग्नाला 10 लाख रुपये खर्च आहे. तुमच्या मुलीची काय गॅरंटी संसाराची बोला. 10 लाख रुपये घालून लोकांनी वैशाखात लग्न केले, 10 आषाढात पुरी टाकून दिल्यात, श्रावणात लोकांनी हिरीत लोटल्यात, नाहीत का असे केसेस. मी आपल्याला समजत नाही का? तुम्हाला नक्की झालंय काय? तुम्ही 8 महिने हसेल नव्हते, आज मोकळे झाले. नाही तर फार बधीर झालते तुम्ही. बधीर मोकळे झाले की नाही आज? फ्रेश, डोक्यातला ताणच गेला. हसलं पाहिजे, हसत जा. देवान दिलेली देणगी. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात.
काही माणसं तर इतके दरिद्री आहे का ना त्या पण हसत नाही. त्यानं हसलं पाहिजे, ते नुसतं कणात आहे अरे हस मोकळे. आता त्याचा नियम असा आहे महिला म्हणत, तुम्ही म्हणत बरं झालं त्या पोराच्या कपड्यावर सटवी लिहायला येते त्या म्हणून तो दिवा इजू द्यायचा नसतो. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला, सटवीनं बंद केलेलं आहेच ते. कारण सगळ्या बाया बाळाती नव्हत्या दवाखान्यात, सटवी लिहितच नाही. मग लिहितो कोणी नर्स फिरसे हिंडत ना पांढऱ्या कपड्यावर, हेच लिहायचं. त्याचं काय आलं, बाळ जन्माला आलं तेव्हा त्याला नाव नव्हतं. इथं आलो ना आपण, आता हा बाळ जन्माला आला, याला आपल्याला कृष्ण बनवायचंय. आता याला पहिली कोण भेटेल, त्याला कोण भेटलं पहिलं, पुतना. तुम्हाला मला पहिली कोण भेटली, पुतना. आणि याला काय शिकवलं पुतण्यानं, मी तू तुझं माझं. माझ्या जगातली सगळी माणसं कोणी संपवली, मी तू तुझं माझं. इथं आलो आपण आता, आणि तुम्ही मी सगळे गुंतलो मायात. पहिला कृष्णाने मारली होती पुतना. दुसरं पंचांग सांगायला गर्गमुनी आले तेव्हा कृष्णाला मारायचा विडा ज्याने उचलला होता तो बाबळ भट. आता तुम्हाला मला बाबळ भट बिबगेल आहे किंवा नाही, पुतना आपल्याकडे आहे का नाही, आहे का नाही. महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, मग सुना किती असतील साधारणपणे, तुम्ही का बोटाव मोजी का एकच. त्याला वाटलं कॉलेजचं असताना पुन्हा लागणार सगळं यादी करायची म्हणलं. आता नाही राय का, तुम्हाला एकच मुलगा आहे मग एकच सून राहील. उद्या तुम्ही उलातल्या, तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे, सून. मग तुम्हाला एक सून का सण होत नाही, पुतना. कोण बी लागली माया, कोण बी लागली माया. तुम्ही आणि मी दोघं भाऊ, मध्ये फक्त रस्ता, दोघांचा बांधाच्या शेजारी रस्ता. त्याची गाडी कायम जाणार आहे का तात्पुरती जाणार आहे, करणार हे गहू काढायपुरती बाजरी काढायपुरती जाणार आहे. मग आपण त्याला समजून सांगावा का डोक्यात दगड घालावा, समजून सांगा भाऊ गेलं तेवढं नांगर, जेवढं तुडवलं तेवढं नांगरून दे. यानं बैलगाडी खाली घातला पुतना. आज सगळ्या लोकांना कोण बी लागली, पुतना. पुतना अविद्या आहे, भांडणाचं मुळच अज्ञान आहे. नाही तर दुसरं काय. काय माणसं म्हणते आपल्याला ग्रामपंचायत लाडवायची नव्हती बरं का, पण त्याची जिरवायची म्हणून. तू 10 लाख गेले त्याला तो टीची ते तू मरशील ना जी. इथं काय गुतली माया. आणि आज तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. काय संग यायचं, आता उलट फिरलो बरं का आपण. पहिली मारली पुतना म्हणजे माया तुटली. आता दुसरा जो आलाय तो बाबळ भट आहे. आणि तुमच्या माझ्या शरीरात जलमतानाच एक घुसलाय बाबळ भट, अहंकार. अहंकार आणि अहंकार नावाचा बाबळ भट मारला, पुतना नावाची आज्ञा मारली का कृष्ण देव झालाच. तिसरा अध्याय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. काय व्हाव्या ज्ञानोबा राहायचा. फक्त तुम्ही एक करा, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही उपास करायचे नाही. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. काय व्हाव्या आहेत मला. ज्ञानोबा म्हणले लय उपाशी मारायचं नाही, लय उपाशी मारायचं नाही. उपाशी मेलो भजन होत नाही. लय उपाशी मारायचं नाही, लय काम बुडून बोंबलं द्यायचं नाही. मग काय करायचं, आपण आपला धर्म पाळा, तुम्ही देव व्हाल. आणि आज माणसं देव करायला तयार आहे पण धर्म पाळायला तयार नाही. देव करायला तयार लोक, पारायण चालू ना करायला तयार लोक, पारायण घालायला तयार आहेत, पारायण करायला तयार आहेत, पण आईला तांब्या भरून द्यायला तयार नाहीत. लोक 22 दिवस काशीला पिकअप करून जायला तयार आहेत, पण ईश्वरासारख्या बापाला येताना तंबाखूची पुडी आणायला तयार नाहीत. माणसं तयार आहेत. ₹1,00,000 पेमेंट बायकोला आहे, ₹1,00,000 पेमेंट नवऱ्याला आहे. 2 जण एकाच शाळेत गाडीवर जातात, 4 चाकी गाडी घेऊन जातात शाळेत. गुरुजी आहेत दोघं बी जातात, पण त्यांचा बाप लोकांच्या चहासाठी 8 वाजता शाळेपुढे बसतोय, हॉटेल पुढे बसतोय, तर 9 वाजेपर्यंत त्याला कोणी चहा पाहिजेत नाही. मग तो हॉटेल वाजव म्हणतो आता उरलेला पे. माणसं एका बाजूला सुधारितपणाचं अवसान आणतात, पण माझंच म्हणणं आहे तुम्हाला पटलं तर बा, 90% जनता मागं गेली, पुढं नाही गेली. 9वार साडीतली आई होती, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं. नाही पण चूल जरी पेटवली ना
पहिला पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकायचा. शिकली होती का? तिच्या ज्ञानेश्वरी पाठ होती का? नाही. आणि भाकरी करत असताना एक भाकर तव्यावर टाकायची, तिला पाणी चोळायचं आणि दुसरी भाकर खाली पापुडं यायला लावायची. पापुडं आलेली भाकर जळू नये म्हणून चुलीपासून बाजूला करायची, वरची पलटी करून टाकायची, म्हणजे त्याला 5 मिनिटं जातील आणि तेवढ्यात दारात आलेल्या भिकाऱ्याला द्यायची. भिकाऱ्याला भाकर देऊन येईपर्यंत भाकर जळत नव्हती आणि भाकर पाचतही म्हणजे जळतही नव्हती, पण भिकारी तसा जात नव्हता. मग तिनं अभ्यास करेल होता का? नाही. पण तिला ओवी माहित होती का? नाही. विनमुख गेली अतिथी जाय सुकुळ सवृत्ती. दरवाजातून जर पाहुणा बिगर पाण्याचा गेला तर तो आपल्या घरातलं पुण्य नेत असतो. हे 9वार साडीतल्या आजला माहित होतं. आज दरवाजा लावून जेवणारी माणसं पुढे गेली का मागं आली? विचार करा विचार. दरवाजा लावत्यात, टेबलावर जेवत्यात. कुत्रे मग घास मोजायला त्यांचे, पण म्हातारे नाहीत. काही श्रीमंत अवलादीत इतक्या नालायक आहेत, पुरीला जर पाहुणे पाहायला आले म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. म्हाताऱ्यांना गोड होते, काही बोलत होते, ते जवळजवळ डोक्यातून काही बोलल ते. सुनबाई म्हणली मामजीचं कुलूप उघडू नका. मामजी कसं सांभाळले ते मला माहिती. त्याची जमीन वाटून घ्यायला नाही लाज वाटली की तुला? अय, बैलगाडीची कान खेळ तरी सोडली का सासऱ्याला तो? अय, हो, माणसं सुधारली नाही. हो, माणसं फक्त कडक कपडे घालून निंडत येत नाही तर काय सुधारलं? डोंबलं. हो, 9वार साडीतली आई काट्यात उडी ती रस्त्याच्या कडेला, आणि एक माणूस रस्त्याने आला. तिचा शब्द माहिती काय? भाऊ काय रे? शब्द पहिला काय? भाऊ काय रे? तो गडी साधा मालकरी धोत्रावाला. अहो बाई, आपल्याला मुलगी द्यायची तुमच्या शेजारी, म्हणजे माहिती काढायला आलाय. ती बाई शाळेत जायला होती का? ती काट्यात वाढणारी शाळेत झालं. ती काय म्हणली माहिती का? भाऊ, त्यांचं आमचं जमत नाही, जाणं येणं नाही, पण माणसं सो नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. अरे माणसाला नाव ठेवायला जागा नाही. आता आम्ही जाती भीती नाही, आमचं जमत नाही, आम्ही त्यांच्या घरात येणं जाणं नाही, बोलणं नाही, पण माणसं सो नाही. आणि जर जमलं ना तुझ्या पोराचं कल्याणच होईल. पोर नंबर 1 आहे. देवाची कृपा. वाचलं कधी ना काही? आता विचार नाही एखादीला, आम्हाला पोर द्यायची तुमच्या शेजारी. ती पोर तिथं माझ्या पप्पा संग होती मागच्या आठवड्यात. माणसं संपलीत. हे फक्त काय झालंय, खरेची मिली आई. आता आमच्यासारख्याचं खरं झोंबात, पण ते खरंच आहे आणि त्याची फळं मी भोगितो. आता हे मोबाईल मध्ये कीर्तन येणार आता हे बसलेले, आणि अख्खं नाही टाकणार युट्यूबला. एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार, म्हणजे माझंच ऐकणार आणि माझं ठोकणार अशी मंडळी. उद्या कोणी म्हणाय नको कुत्रही कीर्तनाला नव्हतं. कुत्र सुद्धा 2 घ्या भाऊ, काय एकच का? कष्ट केले पाहिजे महाराज. आता एक मोबाईल मध्ये केलं हे क्लिपा टाकले मा. तुम्ही माझ्याकडे जर पाहिलं महाराज, मा मोबाईल 2300 रुपयाचा आहे. 2300. त्याला 12 महिन्याला 1200 रुपये खर्च आहे. 4च वेळा कार्ड टाकतो 300ला 300. परत झक मारायची ना. आता उद्या संपल परत. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला काही नाही, पण माझ्या 4500 युट्यूब आहेत. आणि 4500 युट्यूब वाले कोट्याधी झाले. मला 8 महिने वाढाय बिडी नाही राहिली. अहो 8 महिने आमच्या वेळेला वाईट दिवस होते. कुणी विचारीनं झोपला का? घरचे कटाळले कवा जातील तर जाऊ का? हा विनोदाचा भाग सोड महाराज. चांगलं करता आलं तर करावं, नाही तर टाकायचं तर चांगलं टाकावं, नाही तर टाकू नाही. पैसे ते कमी येतात तर ठुकीतात माझ्या. हो, तुम्ही चांगलं चला, थोडं पुढं करंट लावून दिलं तुम्हाला. पहिली मारली पुतना, अजून तर तिथंच आपण. आणि दुसरा मारलाय बाबळ भाट. अरे अहंकार मारला. कृष्णाच्या वाढदिवसाला आपण कृष्ण पहिला बनवलाय, पुतना मारली, दुसरा बाबळ भाट मारला. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, काहीच करता आलं तर करू नका, पण अहंकार घालवा.
आणि अंकार गेल्यावर देवच होतो माणूस. आणि नाहीतरी काय अंकार धरू नये, काय करायचं. काही माणसं मेली ना महाराज, शेजारचे पायला सुद्धा नाही आली अशी नंगाट होती माणसं. एक तर आता काळ बदललाय, पहिल्यासारखं राहिलं नाही. आता प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी फक्त ग्रंथातच वाचायच्या, गावात राहिल्या नाही, घरात तर काही नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे एखादा माणूस मिळाला तर 10 दिवस शेजारचे त्याच्या घरी जेवायला जात होते, भाकरी घेऊन. प्रेम होतं. आता इतकी नालायक लोक झाल्यात, पहिल्या दिवशी भाकरी देतात तर 9 दिवस त्याचं खात्यात. पहिल्या दिवशी 2-3 भाकरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवसापासून याची कांदी लावितो, येळ भरून जेवाय त्याच्या घरी संध्याकाळी. आणि उलटा म्हणतो, आवडलं रे, घ्या 2-2 घास खाऊन. तो म्हणला नसता म्हातारा मिळाला तर बरं झालं तर 1.5 पोतं बाजरी गेली, नालायक पोचता पोचता. आता भामटेची जुन्या झाली मला. आता काय नाही. 10 वर्षापूर्वी लग्न कोणाच्या घरी असलं तर आंब्याचा डाळाचा मांडावर राहायचा, हांडा भरेल पाणी राहायचं वाट्यावर, कोणी आणि पाणी प्या. 8-8 दिवस जेवण चालायचे लग्नाचे, 3 दिवस तर लग्न मोकळं. पण कोरोनानं अशी गंमत केली. एक म्हणला मी गाय धुवायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतो, अहो तेव्हाच नवरी गेली. त्याला मग नवरी का कोंबड्या सगळं चालते का काय. माणसांमधलं प्रेम संपलंय. अजून 5-10 वर्षांना लय वाईट काळ येणार आहे. लॉन्सवाले लग्न उक्त घेतात आता का, वाडा मिळाला, भाऊबंद वारले, तो म्हणतो तुम्ही फक्त नवरा नवरी आणा, तुम्ही नाही आले तरी. तशी नवरा नवरी जुनीच आहे पण आणा मग. तसे ते 10वी पासून एकाच गाडी होती पण आणा. काय राहिलं मग. 10व्यांचं सुद्धा असंच होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज डायरेक्ट उगता दावा, कावळाय तू चान, भातही तूच शिजवून, चप्पी तूच कर, चाल. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवंच त्याची कर, टाकून.